अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. बाळा, तू रडतोस, हसतोयस, वाईट वेळ सांगून येत नाही, पण आली की सर्व काही शिकून जाते. मी सर्व पाहत आहे. रडू नकोस. तुझ्यावर अन्याय झाला आहे. आत्ता मी न्याय देणार आहे. माझा हा खास संदेश फक्त तुझ्यासाठीच आलेला आहे. बाळा, तू ते शेवटपर्यंत मन लावून ऐक. चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या बाळा, सखोल वाचन आणि मनन करणे, सत्यावर आधारित प्रामाणिक जीवन जगणे, कर्मयोगानुसार काम करणे, आत्मशक्ती वाढवणे आणि अर्पित सोडून सत्कर्मी वाढवणे हेच खरे महत्त्वाचे आहे. कोणतेही काम श्रद्धेने करावे, विचारपूर्वक नियोजनाने करावे. एखादी गोष्ट करण्याआधी तिचा नीट विचार करा, म्हणजे काहीतरी श्रद्धेने न घेता चिंतन करा. असे समर्थाचे मत्य. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर योग्य विचार करून मनापासून कर्म करणे हाच खरा धर्म. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वावलंबनाने विचार करा, कारण खरी शक्ती तुमच्यात आहे असे समर्थाने सांगितले आहे. जर तुमची बदनामी झाली असेल तर ती कृतीने मिटवून टाका आणि चांगल्या कामांना तुम्ही वाढवत चला. पापी हेतू सोडा, नकारात्मक विचार काढून टाका आणि सत्याच्यावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिकपणे जगण्याचा हा एक साधा आणि शक्तिशाली संकल्प आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझाच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही नक्की शेअर करा, कारण स्वामी माऊली म्हणतात, बाळ, तुझे आता चांगले होणार आहे. तुला वाटत असलेली भीती, चिंता मी दूर करणार आहे. माझ्यावरती फक्त विश्वास ठेव. तुझे कल्याणच मी करणार आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप कर आणि होय बाळा, माझ्यावरती तू पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवू शकतोस. स्वामी म्हणतात, जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येणार. जर नशिबातच नसेल तर आलेलं सुद्धा निघून जाईल. त्यासाठी नको तिथे अपेक्षा बाळगू नका. जे मिळत आहे ते सांभाळायला शिक. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यासमोर जाण्याची ताकद मी तुला देत आहे. तू फक्त माझे नामस्मरण करत राहा. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करत असताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल. आणि घरात सतत भगवंताचे नाम घेतले तर ते घर नसून साक्षात मंदिर होईल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ, मला तू कायम साथ दे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामीजवळ एकच प्रार्थना करायचं की, हे स्वामी आई, हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वचं भला करा, कल्याण करा, रक्षण करा. हे स्वामी राया, आपले गॉड नेम मुखात अखंड राहू द्या. अजूनही किती रडणार आहे, एकट्यामध्ये थांब आता. हे सर्व मध्ये किती दिवस दुसऱ्याचा वागण्याचा आणि बोलण्याचा त्रास करून तू घेणार आहे. माझ्या बाळा, मी तुला रडण्यासाठी जन्म दिलेला नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण कर, तू करत राहा. मी तुझ्यासोबत आहे. याचे गांभीर्य नाही का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. अरे, लोकांचं काम आहे बोलत राहणे, पण सर्व काही तुझ्यावर आहे. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचं तर तुला त्रास होणार नाही, कारण माझी साथ मी कायमच तुला देणार आहे. रानात ताण आणि
मनात ताण कधीच ठेवू नकोस. रानातले ताण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करत असतो. स्वामीचे नामस्मरण ताणाचे सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की काय मी किती त्रास सहन करत आहे, देव माझ्यासोबत का नाही. पण लेकरांनो, हीच खरी वेळ आपल्या परीक्षेची. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी कृपा, स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामीची लीलेचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास सुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेत असते, पण ते बाळ हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की आई आहे जी आपल्याला खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामी आईवर हवा आहे. कधी कधी वाटतं की हे कसं शक्य होईल, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी नेहमी आपल्या प्रिय भक्तांना तेच देतात जे त्याच्यासाठी योग्य आहे. फक्त योग्य वेळ आणि तुमचा विश्वास स्वामीवरती असायला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुमचाही विश्वास स्वामी आईवर असेल तर होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी भक्तो, आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.